पुढची मोठी बातमी बघूया। धाराशिवमधील ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग उघड झालेला आहे। आतापर्यंत पोलिसांनी 16 पुजाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेत, तर काही पुजाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस देखील बजावली आहे। ज्या पुजाऱ्यांचं नाव आलंय त्यांना मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिलाय, तर या इशाऱ्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनात वाद पेटलाय। कायद्याचा आधार घेऊन पुजाऱ्यांवरील दंडेलशाही थांबवा असा हल्लाबोल पुजाऱ्यांनी प्रशासनावरती केलाय। नाहक तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करण्याचा हेतू कुणाचा आहे हे कळलं पाहिजे। तुळजापुरातील पुजारी हा सगळाच ड्रग्ज घेणारा आहे का? तर कुठलाही ड्रग्ज घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे। त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे? आणि मंदिराच्या बाहेर जर कुणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। देवळे कवायतनुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाऱ्याला या ड्रग्ज बाबत करता येणार नाही। दरम्यान तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। आपल्यासोबत स्वतः पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, मला सांगा, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आता नेमकी स्टेज आहे, किती आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे, किती आरोपी अटक आहेत, किती फरार आहेत? 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर धाराशिव पोलिसांनी ड्रग्जची कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आजपर्यंत एकूण 14 आरोपींना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि उर्वरित 21 आरोपी गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न करून त्यांच्यावर देखील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। सर, आता आरोपीचा शोध सुरू आहे का त्या दृष्टीनं, किंवा आणखीन काही आरोपी याच्यात ॲड होण्याची शक्यता आहे का? जे 21 आरोपी आपण त्या ठिकाणी तपासामध्ये निष्पन्न केलेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आपण त्या ठिकाणी दक्षता घेत आहोत आणि या व्यतिरिक्त देखील जर काही पुरावे निष्पन्न झाले तर इतर देखील आरोपी आपण त्या ठिकाणी निष्पन्न करणार आणि त्यांच्यावर देखील कारवाई करणार। म्हणजे पोलीस तपास सुरू आहे, आणखी नावं ॲड होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवून येते, म्हणजे खात्री आहे त्याच्यात नाव ॲड होण्याची? खात्री सांगता येत नाही, पण तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपण याच्यामध्ये सुरुवातीला देखील जेव्हा 14 आरोपींवर कारवाई केली आहे तेव्हा देखील अतिशय कठोरपणे त्या ठिकाणी भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि कोणाचीही गय न करता अतिशय निष्पक्ष आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याचं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। सर, याच्यामध्ये रोज एक नवीन खुलासा किंवा नवीन एक प्रकरण या ड्रग्ज प्रकरणात होतं। या काही महिलांचा समावेश या अगोदर ड्रग्ज प्रकरणात झाला होता, आता तुळजापूरच्या पुजाऱ्यांचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये विषय येत आहे। किमान 14 नावं याच्या प्रकरणात गुंतली जातात। नेमकी आपण त्यांच्याकडे आरोपी म्हणून जरी गुन्हे दाखल असेल तर काय त्याच्यातली वस्तुस्थिती, कितीपत पुजारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत? याच्यामध्ये मी पुजारी ह्या अनुषंगानं बोलणार नाही। याच्यामध्ये ड्रग्जच्या तपासात जे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यांना आपण आरोपी केलेला आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत। परंतु मी आपल्याला आवाहन करेन की याच्यामध्ये सरसकट पुजारी हे न वापरता इन्व्हॉल्व आहेत असं न वापरता, कारण ते पूर्णपणे चुकीचं होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला बदनामी देखील होईल। त्याच्यामुळे जे आरोपी आहेत त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार आणि त्यांच्यावर तशीच कायदेशीर कारवाई करणार। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। तर मंदिर संस्थान पोलिसांच्या सतत संपर्कात असून जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी सांगितलंय। याच्या पक्की माहिती आमच्याकडे सध्या नाही आहे। आपण पोलीस विभागामार्फत सध्या जे चौकशी सुरू आहे ते नियमानुसार त्यांच्या सर्व ते होईल आणि ते चौकशीअंती जे कोणी दोषी सिद्ध होतील त्याच्या आपण माहिती घेऊन त्याच्यावर आपण ट्रस्टमध्ये पण हे मुद्दा चर्चा करून योग्य निर्णय घेतला।